नमस्कार, मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज इथे मस्त असे उकड शेंगोळे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। अगदी पारंपरिक पद्धतीने झटपट तयार होते। रात्रीच्या जेवणासाठी झटपट होणारा हा पदार्थ आहे, नक्की एकदा बनवून बघा। व्हिडिओ कुठेतरी थोडा जरी आवडला असेल तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब आणि एक लाईक मात्र नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा। चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करू। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, नंतर 1 चमचा जिरं घालायचं आणि कोथिंबीर घालायची। हे पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायचं। इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। हा पदार्थ मराठवाड्यात जास्त प्रसिद्ध आहे। हा आवर्जून केला जातो थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यामध्ये। हा अगदी मराठमोळा आणि पारंपरिक पदार्थ आहे। 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं, नंतर अर्धा वाटी ते गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ फक्त कमी वापरायचं आहे। नंतर इथे अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे। 1 चमचा ओवा घ्यायचा, तो हातावर थोडासा चोळायचा, त्याने स्वाद चांगला येतो आपल्या पिठाला, तो घालायचा। नंतर इथे जे मिरचीचं वाटण केलं होतं मिक्सरला वाटून ते घालायचं। अर्धा चमचा इथे हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा इथे तेल घालायचं, नंतर बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि हे पीठ चांगलं मिक्स करायचं। नंतर इथे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे। पाणी लागेल तसंच घालायचं, अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे। अगदी पुऱ्यासाठी आपण जशी घट्टसर कणिक मळतो त्याच पद्धतीने इथे मी मळून घेतलेली आहे। आता त्यामधला थोडीशी कणिक आपल्याला भाजून ठेवायची आहे। जे आपल्याला उकड शेंगोळीचा जो रस्सा असतो तो थोडा दाटसर बनवण्यासाठी त्यामधलं थोडंसं कणिक बाजूला ठेवायचं। नंतर त्यामधला थोडासा अगदी छोटा गोळा घ्यायचा आणि हातावर असा गोल करायचा आणि नंतर असा लांबसर बनवून घ्यायचा अशा पद्धतीने। नंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याची उकड शेंगोळीचा आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, या पद्धतीने बनवू शकता किंवा अगदी गोल गरगरीत सुद्धा तुम्ही आकार त्या बनवू शकता। असे या पद्धतीने मी बनवून घेतलेले आहे। नंतर दुसऱ्या पद्धतीने बघूया। इथे पोळपाट घ्यायचा, त्यावरती त्यामधलं कणकेचा गोळा घ्यायचा, असा गोल बनवून घ्यायचा। नंतर आपण जो वळी लाडू बनवतो त्या पद्धतीने लांबसर अशी त्याची लाटून घ्यायची। नंतर चाकूच्या साहाय्याने या पद्धतीने मध्ये मध्ये कट करायचं। जास्त वेळ नसेल तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवू शकता आणि या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आणि पटकन तयार होतात। आता मी ते संपूर्ण शेंगोळे बनवून घेतले, बघू शकता तुम्ही। नंतर कढई घ्यायची, त्यामध्ये तेल घालायचं, नंतर तेल गरम झाले त्यामध्ये मोहरी घालायची, नंतर जिरं घालायचं, नंतर पाव चमचा हळद घालायची आणि तिखट घालायचं थोडंसं। आधी शेंगोळ्यामध्ये आपण तिखट घातल्यामुळे यावेळेला थोडंसं तिखट वापरायचं। नंतर त्यामध्ये फोडणीसाठी पाणी घालायचं आणि त्याला उकळ आली पाण्याला की त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। अगदी खळखळून उकळी आली की त्यामध्ये लगेच आपण जे शेंगोळे बनवून घेतले होते संपूर्ण पटापट यामध्ये घालायची। उकळी आली की लगेच घालून घ्यायची अशा पद्धतीने। नंतर एकदा मिक्स करायचं हलक्या हाताने आणि जे आपण पीठ ठेवलं होतं तर ते पातळ करून घ्यायचं अशा पद्धतीने, जेणेकरून आपलं जे शेंगोळे आहे त्याला दाटसरपणा आणि घट्टसर असा रस्सा तयार होतो आणि खाण्याला अप्रतिम लागते। आता नंतर उकळ आली की त्यामध्ये हे घालून घ्यायचं। या पद्धतीने मी पातळ करून घेतलं। नंतर हे मिक्स करून घ्यायचं, त्या पिठाने चांगला दाटसरपणा आणि घट्टसर असा रस्सा तयार होतो। आता यावरती 15 ते 20 मिनिट इतकं झाकण ठेवायचं आणि उकड शेंगोळे चांगले शिजवून घ्यायचे। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, मस्त असे आपले उकड शेंगोळे तयार झालेले आहे आणि त्यावरती बारीक कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि नंतर बघू शकता इथं मस्त असे उकड शेंगोळे शिजवून तयार आहे। अगदी मस्त तयार झालेले आहे, टेस्टी। आणि त्याचा रस्सा बघू शकता तुम्ही, अगदी दाटसर झालेला आहे, अगदी पातळ पाण्यासारखा नाही आहे। इथे मस्त चमचमीत आणि झटपटीत झणझणीत इथे शेंगोळे तयार आहे। एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका। मस्त अशी मराठमोळा पारंपरिक अशी उकड शेंगोळे तयार झालेले आहे। व्हिडिओ कुठेतरी थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब आणि एक लाईक मात्र नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।